brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण आता मी कोणाला प्रश्न विचारू डान्स बारचा? त्यांच्या डान्स बार वरती कारवाई करतात पोलीस. आता त्याच्यामध्ये बांगलादेशी मुलगी नव्हती सापडली. आज एक गृहराज्यमंत्री म्हणून जरी असलो तरी सुद्धा मी शासन उत्तर देत असताना शासनाची छबी कुठेही बिघडेल असं कुठलंही कृत्य मी आजपर्यंत केलेलं नाही आणि करणारही नाही. मुंबईमध्ये कुठे अशी भिंत आहे की जिथे बांधली तर बांगलादेशी येणार नाही? आता तर दादर मध्ये ताईंनी सांगितलं की दादर मध्ये बांगलादेशी आहेत. भिंत बांधणार कुठे तुम्ही दादर मध्ये? महाविकास आघाडी असताना 2.5 वर्षामध्ये काय काय दिवे लावलेत, काय काय गोष्टी केलेल्या आहेत या मला आता मला ते बोलून मला वेळ घालवायचा नाही. परंतु हे जे काय आता सांगतायत गृहराज्यमंत्री की केंद्र सरकारचा इनपुट, त्याच्यावरती कारवाई, मग कशा प्रकारची कारवाई होते, कशा प्रकारची कारवाई होते नाही. अहो, मुंबईमध्ये पोलिसांना आणि महानगरपालिकेला काय माहीत नाही असं कधी झालंय? कुठली वस्ती अशी आहे की जिकडे बांगलादेशी नाही आहेत? जिथे जिथे झोपडपट्ट्या बांधल्यात आणि ज्या झोपडपट्ट्यांमध्ये कारखाने चालतायत त्यांची मोडस ऑपरेंडी काय? की झोपडपट्टीमध्ये सगळ्या झोपडपट्ट्या मुंबईतल्या बघा, वरचा खालचा माळा मालक राहतो, वरचे 2 माळे हे भाड्याने देतो. आज डान्स बार मध्ये मुली कोण नाचते? तो बांगलादेशातल्या मुली नाचत नाही. पण आता मी कोणाला प्रश्न विचारू डान्स बारचा? ज्यांच्या डान्स बार वरती कारवाई करतात पोलीस. आता त्याच्यामध्ये बांगलादेशी मुलगी नव्हती सापडली. आता त्यांच्याचकडनं उत्तर घ्यायचं आम्ही. सभागृहाचं तुम्ही नीट पावित्र्य जपा. या सभागृहाचा उपयोग राष्ट्रीय सुरक्षतेसाठी झाला तर तो जास्त सोयीचा आहे. हा राजकीय विषय नाही. माझा साधा प्रश्न आहे, तुम्ही टास्क फोर्स तयार करा, अतिशय डीपली जाऊन प्रत्येक झोपडपट्ट्यांमध्ये, प्रत्येक वस्त्यांमध्ये त्यांची एकदम सखोल तपासणी झाली पाहिजे. याला कोम्बिंग ऑपरेशन म्हणतात. कोम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे. याच्यामध्ये नुसते तुमचे आधार कार्ड आणि कागदपत्र तपासून होणार नाहीयेत. उद्या ह्याच्यामध्ये किती क्रिमिनल्स आहेत. तुम्ही जरा आर्थर रोड पासून सेशन कोर्टात ज्या गाड्या येतात त्या गाड्यांच्या इकडे जरा उभे राहा, तुम्हाला आपोआप सापडतील किती बांगलादेशी आलेत. ते सांगत पडलेत आम्ही बांगलादेशी आहे म्हणून. ते सगळे सांगतात आम्ही भारतीय आहोत म्हणून. आता किती लोक वेगवेगळ्या पदावर आलेले आहेत. आता ते म्हणतात की जिंकले जास्तीत जास्त मतदार याच्यावरती. आता 288 मध्ये 2.25 तर तुम्हीच जिंकलेत. आता का त्यांच्या मतावर जिंकले? आमच्यासाठी काही ठेवलंच नाही. मग कोणाच्या मतावर जिंकले? केंद्र सरकार भिंती बांधणार. कुठे भिंती बांधणार तुम्ही? भिंतींसाठी तुम्ही फंड आणताय, या भिंती बांधणार कुठे? मुंबईमध्ये कुठे अशी भिंत आहे की जिथे बांधली तर बांगलादेशी येणार नाही? आता तर दादर मध्ये ताईंनी सांगितलं की दादर मध्ये बांगलादेशी आहेत. भिंत बांधणार कुठे तुम्ही दादर मध्ये? प्रश्न नाही, प्रश्न तर विचारतोच आहे, पण प्रश्न कोणाला विचारायचा हा प्रश्न आहे. प्रश्न ज्यांना विचारतोय त्यांनी देखील मनाचा आता मोठेपणा दाखवला पाहिजे. त्यांच्याकडनं पण अशी कुठली कृती नाही झाली पाहिजे ज्याच्यामुळे या विभागात त्यांना प्रश्नाला उत्तर देताना त्याला देखील 10 वेळा विचार करायला पाहिजे की मी फार स्वच्छ मनाने आणि साफ मनाने प्रश्नाचं उत्तर देतोय. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, पुढच्या 3 महिन्यात टास्क फोर्स तयार करून प्रत्येक अशा वस्त्यांची झाडाझडती घेऊन याच्यातनं बांगलादेशी शोधून, याच्यातले गुन्हेगार शोधून देशाच्या सुरक्षेला धोका होणार नाही याची जबाबदारी सरकार घेणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य अनिलजी परब यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय, मी मगाशीच सांगितलं की आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण एक प्रमुख अधिकाऱ्याच्या अंडर आपण 5 कर्मचारी अशा आपण टीम्स आपण ऑलरेडी नेमलेल्या आहेत. मुंबईमधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपण ह्या स्पेशल टीम्स फक्त बांगलादेशींच्या वरती ह्या कारवाई आपण करतोय आणि या ATSने आपण सोबत घेऊन करतोय. आपल्या संयुक्त कारवाई आहेत. त्यांच्या म्हणण्यावरनं असं जाणवतंय की त्यांच्याकडे भरपूर इन्फॉर्मेशन आहे आणि कुठे कुठे मुंबईमध्ये बांगलादेशी राहतात. माझ्या माहितीप्रमाणे ते ज्या पक्षाचं काम करतात त्या भागामध्ये ते विभाग प्रमुख देखील आहेत. ज्या भागामध्ये ते नेतृत्व करतायत त्यांनी तिथली इन्फॉर्मेशन आम्हाला द्यावी. नक्कीच त्याच्या आधारे आम्ही कारवाई करू. काही अडचण नाही. पोलिसांच्या कारवाई होतच आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आम्हाला द्यावी.
आपण जे मुद्दे उपस्थित केले आपल्याकडे असतील तर द्या म्हटले ते. आपण द्यावी ना, आम्ही कारवाई करू त्याच्यावरती. पोलीस तर कारवाई करतच आहे, पोलीस कारवाई करतोच आहेत, पोलीस कारवाई करतोच आहे. आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती आम्हाला द्यावी. आणि मला वाटतं प्रश्न विचारत असताना आपण व्यक्तीला प्रश्न, आपण शासनाला प्रश्न विचारताय आणि मी इथे शासन म्हणून उत्तर देतोय. आणि शासन म्हणून आज एक गृहराज्यमंत्री म्हणून जरी असलो तरी सुद्धा मी शासन म्हणून उत्तर देत असताना शासनाची छबी कुठेही बिघडेल असं कुठलंही कृत्य मी आजपर्यंत केलेलं नाही आणि करणारही नाही. महाविकास आघाडी असताना 2.5 वर्षामध्ये काय काय दिवे लावलेत, काय काय गोष्टी केलेल्या आहेत या मला आता सभागृहामध्ये आता मला ते बोलून मला वेळ घालवायचा नाही. परंतु सभापती महोदय आज त्यांनीच म्हटलंय की हा प्रश्न राजकारणाचा नाही, हा प्रश्न काय आजपासून नाही. मी मगाशी म्हटलं 1 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत, 40 वर्षापासून जे बांगलादेशी राहत आहेत, मग त्यांचे सरकार असताना मग बांगलादेशी आले ना, त्यावेळेला तुम्ही किती कारवाई केल्या? तो मगाशी मी आकडा सांगितला. 2021ला ज्यावेळेस इथे कारवाया चालू होत्या फक्त 109 बांगलादेशात तुम्ही हद्दपार केलेला आहे. तुमचंच सरकार होतं ना, तुमचेच मुख्यमंत्री होते, तुमचेच मुख्यमंत्री. त्यावेळेला कारवाई देखील मग कमी का होत्या? मग तेव्हा तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नव्हती का? काय सभापती महोदय माझं म्हणणं फक्त एवढंच आहे. मग 2021ला 109 हद्दपार केले, 2025 आपण 2376 आपण हद्दपार केलेले आहेत. कारवाया कोणी जास्त केल्या? मला राजकारणामध्ये जायचं नाही, परंतु ह्या कारवाई करत असताना आज आमच्या अंडर असलेला पोलीस विभाग अतिशय तत्परतेने काम करते. ह्याच्यामध्ये अर्थातच नागरिकांचं देखील सहकार्य लाभणार आहे. मी मगाशी म्हटलं इन्फॉर्मेशन बेस्ड आपण ह्या कारवाई करतोय. दिसला समोर आणि त्याला बांगलादेशी वाटला आणि पाठवून दिला असं होत नाही ना. त्याला संशय आल्याच्या नंतर त्याचं डॉक्युमेंटेशन आपलं व्हेरीफाय करावं लागतं. आज तो आधार कार्ड घेऊन बसलाय पश्चिम बंगालचं. मग आधार कार्ड पश्चिम बंगालच्या सरकारकडे आपण पत्रव्यवहार करतो, त्या आधार कार्डचं व्हेरिफिकेशन आपण करतो. तरी सुद्धा आता केंद्र शासनामार्फत आपल्याला जे आता मुभा मिळाली आहे की गुन्हा दाखल केल्याशिवाय आपण कारवाई करू शकतो. आपण त्याच्यामध्ये काही आता मी कुठल्या आधारे आपण त्यांचं व्हेरिफिकेशन करतो की आपण ती खात्री पटवतो, मी त्या गुप्त माहिती मी आता इथे फ्लोरवरती मला मी बोलू इच्छित नाही, पण खाजगी नक्की आपल्याला सांगेन. परंतु आपल्या ज्यावेळेला यांची खात्री पटते की ही व्यक्ती बांगलादेशी आहे, आपण थेट त्यांना आपण BSFच्या आपण ताब्यात देतोय. आणि ह्या सर्व कारवाया मला वाटतं मागचा आपण रेकॉर्ड जर का पाहिला तर मागच्या 4-5 वर्षामध्ये ज्या कारवाया होत आहेत त्या अतिशय अग्रेसररित्या आपण तत्परतेने करतोय. मनीषा नाही, टास्क फोर्स मी ऑलरेडी मागाशी म्हटलं की नक्कीच या बाबतीमध्ये ऑलरेडी आपण ATS मार्फत आणि मुंबई पोलिसांची आपण एकत्रित टीम केलेली आहे. पण टास्क फोर्सची आवश्यकता नक्कीच जर का आवश्यक असेल आपण टास्क फोर्सची देखील स्थापना आपण करू.